लग्न झाल्या बाद त्या चेहऱ्यावर लई चमक दिसत आहे. तर अशा प्रकारे आता आज आहे आपली पार्टी आणि पार्टीमध्ये कोण कोण राहणार हे तर दाखवणार आहोत. आपण तर राहणारच आहोत सध्या नंदुरीमध्ये. आणि आजकालचे जे रीलर चालत आहे म्हणजे जे रील मध्ये ब्लॉक करताय ते अशा प्रकारे राहते ते. तर आज आलो तुम्ही मेडिकलमध्ये. मेडिकल भाऊला ते गोडी विचारली पण मेडिकल भाऊने त्या गोडी काही नव्हती म्हणे. म्हणून मी पाहुण्याकडे विचारलं म्हणून पाहुणे म्हणे माझ्याकडे गोडी नाही म्हणे पण टॅबलेट आहे म्हणे पण जाऊ दे म्हणलं. मग त्याच्याकडून टॅबलेट काही घेत नाही म्हणलं. तुरीवाली भाऊ दिसले त्याला हात दाखवला त्यानं काय हात दाखवला नाही. मग त्याच्याबद्दल आम्ही आमच्या गाडीवर बसलो. आज आहे आमचा वशाटचा प्लॅन. वशाट हा. तर आमच्या पार्टीचा तिसरा मेंबर आणि पार्टीचा चौथा मेंबरचं लग्न सध्या प्रोसेसिंग वर चालू आहे. जशी याच्या चेहऱ्यावर चमक दिसत आहे ना तशीच त्याच्या चेहऱ्यावरही चमक दिसन 2 वर्ष एका पुढच्या वर्षी. आणि हे चमक मग तिसऱ्या वर्षी त्याच्या 4थ्या वर्षी मया. जसं सैराट पिक्चर मध्ये परशी होतं तसं हे काहून कारण की यानं लव्ह मॅरेज केलं म्हणून. मी सले आणि आमच्या मंदीचं लग्न माणूस होता तो म्हणजे प्रदीप काय बोलणं तुझं? नाही माझं काहीच बोलणं नाही. साला हे तर आमदारासोबत राहून आमदारासारखीच भाषा शिकलं बे. अशा प्रकारे आमची हे सामग्री पण झाली. आता फक्त राहिलं आम्हाला जाऊन करायचं तिथं कोंबडं. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक दोघे सोबत आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळणारे पवन भाऊ आणि आपण जेवायला जाणारे. लेट्स हॅव चाय. तर चाय एक वेळा पिऊन घ्या आणि त्याच्यानंतरचा प्रवास चालू करा. आमचे 2 सोबती होते पण ते अजून याव आहे ते. आणि आपल्याला चहा बिगर राहणं होत नाही म्हणून एक चाय घेतला का आपले एनर्जी ड्रिंक होऊन जाते. अबे एकच काम करणं बे दोन्ही म्हणून. चला खाय काय असं दिसत असं याच्या चेहऱ्यावर. तर आता हे आपले गुपचूप येतं खाऊनच घेऊ. आम्ही आता गुपचूपच म्हणतो. किती खाशीन बे तिथे गेल्यावर मग बे तिथे गेल्यावर किती खाशीन. हा कितीच काम आहे आज. बिलकुल काही विषय करायचे नाही. जाऊ दे मग मी कमी. पवन भाऊकडे पाहून घ्या एक वेळा. पवन भाऊची स्माइल बघा 1 नंबर कातील मध्ये. काही माझं का पाच आहे इकडे अण्णा भाऊ बघा चष्मा लावून. पाहुण्याला दिवस कवा जाते असं वाटत काय माहित मला. आमचे अण्णा भाऊ इकडे चष्मा लावून मड्या स्टाईल मध्ये उभे आहे. मड्या 2 बोटा दाखवत जाते. लग्न झाल्यावर असंच वाटते लोकांना दिवस कवा जाते रात्र कवा येते. नाव घेऊ सांगा ना आपापले कुठले हो काय होतं. पवन एकरे राहणार नंदोरी. अनिल ठोंबरे आंबडी. जय वडकेश्वर आंबडी. रमेश चिंचोलकर बरोरा. का सांगावं या समाजाचं. पा आपल्या लोकांना या बंधनात लटकवून ठेवलं नाही. खुली आम्ही हिंडली असती का आतापर्यंत. बापू तुझं नाव काय रे? आतापर्यंत काय म्हणणार तू त्याला? आतापर्यंत काय म्हणत झाले आमच्या भूषण बापू एकदम चांगलं पोट. मला मस्त चहा दिला रे ना पण त्याला काहीतरी घागऱ्याचं पोट. अरे बापरे देवा दर्शन झाले. तर अशा प्रकारे आता आम्ही ठिकाणी पोहोचलो जातो. आमची पार्टी होती. चला नदीचं कसं काय पाहून घेऊ. नदीचं पाणी नाही पहिलं इकडंच होते ना हे 2-3. हे 2 इकडं टपा लई होते ना इकडंच. आणायचं काम नव्हतं. तर हे आमच्या पार्टीचे आता सगळे सवंगडी. हा आचारी लुक पाहायचा. चाबी घरची घेऊन आलं वाटते. कोणी घरचं काही नेलं ना पाहिजे का काय बायको नंतर बेंटलच. का करू साहेब पाहुण्या व्हिडिओ पूर्ण लग्न करायचं पुढच्या वर्षी. मी काय करतो पहिलं याले पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे. मी काय म्हणतो ज्या भोकात घुसत नाही त्या भोकात घालायचं का. अशा प्रकारे आचार्यानं आपलं काम चालू केलं. ग्रेव्ही मध्ये काच मिक्स आहे. का असं रे याच्यात मिक्स. हे साला काहीतरी गावठी आहे याच्यात. हे शहरी गावठी आहे म्हणते मिक्स. हे आमचे योगेश भाऊ घ्या भाजी बनवतानी पा. हे नुसतं फुटेज साठी हो बरं. याचं करणं ना धरणं नाही येतं. अबे तिकडून तू जास्त आलं दुपट तिकडून टाक पूर्णच टाक. भाजी आपली भाजी बनवतो म्हणते. 50% आपली भाजी झाली आणि हे आता इस्तो आपल्या हे होतच राहते तोपर्यंत आपण थोडं फिरून येऊ. अशा प्रकारे आमचं हे शिजलं का नाही बे. शिजलं हा लिमिट समजली पोंगी. हा
हे पल करते रिकामा. आता भात इकडे होत आहे. नाही. चला अशा प्रकारे जेवण झाली आमचे. चलो घराकडं. जेवण दाखवू शकलो ना कारण की मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती तेव्हा. आता चार्जिंग लावून आलो तो जेवण खतम झाले. रमेश गाडी चालवतो म्हणते. ओके ओके. याला उतरवून दे पैदल या म्हणा. तर चला आता अशा प्रकारे आता आपण 30 किलोमीटरचा प्रवास करत आहे. सोबत आपल्या तू मागून बसत आहो ना. मागून बसणार मी रमेश चिंचोलकर. आडलं नाव लक्षात ठेव माझ्या. तो कुठं जातो आता घरी. नाव लक्षात ठेव म्हणते. चला चला आता एक चाय घेऊन घेऊ कारण की चाय घेतल्याशिवाय एनर्जी येत नाही माणसाला. आणि चाय घेतला तर कसंही पुढचा दौरा आपला 15 किलोमीटरचा आहे तो करून टाकू. थंडी त्याला पाहिजे महाराज. थंडी लागून राहिली. तो बोट का दाखवत आहे बे का बोट. ओके आहे का तो. मला एवढा विचार येते आम्ही हे एवढे 4 सोबती आहो पण साली एकाले आम्हाला फॅशनची ढंगाची चव नाही. याची फॅशन पाय दुपट्टा पाय त्याचा. याची फॅशन पाय दुपट्टा पाय त्याचा. याची फॅशन पाय दुपट्टा पाय त्याचा. मग फॅशन पाय एकाले असते ती कसं वाटा बसू नाही. चहा पितो आम्ही. कॉफी प्यायला पाहिजे नाही का आम्हाला. मग सकाळी आलतो तिथं आपण आलो. याला सोडलं न आजचा ब्लॉग आता येतच खतम करतो. कसं वाटलं होत मग. कसं वाटलं ब्याज. बढिया. मस्त मजा झाली एकदम बढिया. काही मजा नाही केली येईन.